मुंबई तर जम्मूच्या वैष्णवी देवीचा अनुभव घ्यायचा आहे, मग हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मालाड ईस्ट मध्ये वैष्णवी देवी मंदिरात. चला घेऊया माता राणीचं दर्शन. हे मंदिर मालाड ईस्ट स्टेशन पासून 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स वर आहे. तुम्हाला सेकंड राईड घ्यायचा आहे, म्हणजे जैन डेअरीच्या इकडचा सेकंड राईड तुम्हाला घ्यायचा आहे. तिथून जवळपास मंदिराजवळ आपण पोहोचत आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता माता वैष्णवी देवी दिव्यधाम इथे पोहोचलेलो आहोत आपण. आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातून आज जाणार आहोत. पहिल्या क्षणी इथले वातावरण खूप शांत, भक्तिमय आणि प्रसन्न वाटते. या मंदिराची रचना अगदी वैष्णवी देवीच्या गृहेसारखी करण्यात आलेली आहे. आज जाताना काही ठिकाणी वाकून तर काही ठिकाणी सावधपणे पुढे जावे लागते, त्यामुळे खऱ्या यात्रेची आठवण होते. आद्यकुवारी गुफा ही जम्मू मध्येही आहे, पण ती मोठी आहे. त्या तुलनेत ही छोटी आहे, पण सेमच वाटते. आद्यकुवारी गुफेमध्ये माता वैष्णवी देवीने तपस्या केली होती. गुफा एवढी छोटी आहे की वाकून जावे लागते. कंटिन्यूस गुफेत पायाखाली पाणी वाहत असल्यामुळे आपले पायही स्वच्छ होतात आणि स्वच्छ पायाने मातेचं दर्शनही होतं. जे छोट्या गुफेतून नाही जाऊ शकत त्यांच्यासाठी डायरेक्टली जायची व्यवस्था केलेली आहे. हळूहळू आपण मुख्य दर्शनाच्या दिशेने जात आहोत. गुहेतून पुढे जाताना भक्तिभाव आपोआप वाढतो. प्रत्येक वळणावर माता राणीची कृपा जाणवत राहते. तुम्ही पाहू शकता इथे दिव्य अखंड ज्योतही आहे. गुफाद्वार मधून आत जायचं आहे. तुम्हाला वाकून आत जायचं आहे, कारण हा रस्ता खूप छोटा आहे. तुम्ही पाहू शकता बाजूचा परिसर. इथे पाहू शकता पाणी आहे. गुफा लहान असल्यामुळे तुम्हाला वाकूनच जायचं आहे. ते गणपती बाप्पा ही विराजमान आहेत. तुम्ही पाहू शकता माता वैष्णवी देवीचे सुंदर दर्शन घेताना मन अगदी प्रसन्न झालं. आम्ही माता राणीच्या चरणी सर्वांसाठी सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. मंदिरात शिव, हनुमान आणि इतर देवांचे मंदिर आहेत, त्यामुळे इथे आलेल्या प्रत्येक भाविकांना संपूर्ण आध्यात्मिक अनुभव येतो. इथून पुढे वरती गेल्यावर भैरवनाथचं दर्शन होईल. असं बोलतात की भैरवनाथचं दर्शन घेतल्याशिवाय देवीचं दर्शन पूर्ण होत नाही. इथून पुढे आता तुम्हाला खाली यायचं आहे. इथे तुम्हाला साईबाबा, दत्तगुरु असे अनेक देवांचे दर्शन होते.
तुम्ही पाहू शकता. यापुढे नवदुर्गा देवीची छवी विराजमान आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी नवरात्रीला हजारो भक्तांची गर्दी असते. खरंच सांगायचं तर ज्यांना जम्मू मधील वैष्णवी देवी यात्रेला जाणं होत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर खूप सुंदर पर्याय आहे. तुम्ही मुंबईतील असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. इथे शांत वातावरण, गुहेचा अनुभव आणि माता राणीचे दर्शन मनाला समाधान देते. काली माता देवीचं दर्शन घेऊन आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या देवदर्शन व ब्लॉगसाठी आमच्या सोबत नक्की राहा. माता राणीची कृपा सर्वांवर राहो. जय माता दी.